नाशिकमधून बातमी आहे। नाशिकमध्ये अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आलेला आहे। कारवाई आधी संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली। आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस जखमी झालेले आहेत। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ही दगडफेक झाली होती। 3 ते 4 पोलीस यामध्ये जखमी झालेले आहेत। 5 वाहनांचं देखील यात नुकसान झालेलं आहे। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली होती। काठेगल्ली परिसरामधील वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत ही पाऊल उचलल्याने दगडफेक करण्यात आले। ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती, परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। नेमकं प्रकरण काय आपण पाहतोय। फेब्रुवारीमध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। अनधिकृत बांधकामाविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता। वक्फ बोर्डासह उच्च न्यायालयामध्ये मुस्लिम एकता मंडळाने धाव घेतली। ठोस पुरावे नसल्यामुळे उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली। 1 एप्रिलला पालिकेकडून 15 दिवसात दर्गा हटवण्याची सूचना देण्यात आली। 15 दिवसात दर्गा न हटवल्याने 16 एप्रिलला रात्री पोलिसांनी बंदोबस्त लावला। पोलिसांनी बंदोबस्त लावताच जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। दगडफेकीत पोलीस जखमी झालेले आहेत। 8 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। पहाटेपासून अनधिकृत दर्गा काढण्यास सुरुवात झाली आहे।